हाय फ्रेंड, शुभ सकाळ। तर आज ना 7:30 वाजताच ब्लॉग स्टार्ट केलाय। कामावरून घरी निघाली आहे। तर आज सूर्यदेवाचा मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि घरी बघा मी आज टिफिनमध्ये सुकट बनवणार आहे। तर 2 शिमला मिरची, 2 नाही तर 3 शिमला मिरची घालून मी सुकट बनवेल। तर आजची सुकट मी कशी बनवते हे तुम्ही नक्की बघा। 2 मोठे कांदे घेतलेत चिरायला आणि पाणी येऊसपर्यंत आपण एकीकडे सुकट बनवून घेऊया। तर त्याच्यासाठी मी 2 कांदे तेलात परतवायला घातलेत कढीपत्ता घालून आणि कांद्यानंतर टोमॅटो घातला एक चिरून। टोमॅटो शिजल्यानंतर हळद घातली 1 चमचा, लाल तिखट आणि आपला आगरी कोळी मसाला घातलेला आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। हे सगळं शिजल्यानंतर शिमला मिरची घालून वाफेवर ठेवायचे 5 मिनिटं आणि त्याला छान असं पाणी सुटल्यानंतर आपण सुकट घालायचे त्याच्यामध्ये। आणि सुकट घातल्यानंतर आपण त्याच्यात पाणी घालणार नाही आहोत, कारण शिमला मिरचीला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात आपण त्याला शिजून देणार आहोत। तर बघा मी मीठ घालून आता शिजत ठेवलं आहे, पाणीसुद्धा आलेलं आहे। तर पटापट बॉटल सगळ्या क्लीन करून मी भरायला घेतलेल्या आहेत। अशी ही घाई असते सकाळ सकाळची आणि लोक म्हणतात दिवसभर घरात बसून तू काय करत असतेस। तर बघा हे करत असते आणि त्यात आपण व्हिडिओ शूट पण करत असतो। तर इकडे आपली सुकट तयार झाली आहे म्हणून मिस्टरांचा डबा भरून घेते आणि एकीकडे आपण चहा पण ठेवला एका साईडला आणि ते जे पीठ मळलं होतं मिस्टरांच्या डब्यासाठी ते त्याच्या चपात्या करून घेते। आणि नंतर जे परातीत पीठ मळायला घेतलेलं आहे हे पीठ आहे। मी 25 चपात्या रोजच्या देत असते बाहेर, तर त्यांच्या हे चपात्या आहेत। आता मिस्टरांचा डबा भरून घेते आधी आणि मग नंतर आपण ह्या सगळ्या चपात्या लाटून घेऊ। तर ह्या सगळ्या चपात्या मी आता लाटायला घेतलेल्या आहेत आणि ह्या बघा सगळ्या आता 25 चपात्या लाटून झाल्यात, प्लस आपल्या घरातल्या पण चपात्या लाटून झालेल्या आहेत। तर मुलीचा पण डबा भरलाय पोळी आणि सुकट। तर इकडे मी आता कपडे मशीनला लावून घेते। पाणी भरल्यानंतर कपडे सुद्धा मशीनला लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण आता संध्याकाळी 5 वाजता मी आले कामावरती। 5 वाजता बघा इकडे येऊन मी बनवले आहे गवारीची भाजी, वरण भात, नाचणीची भाकर आणि 3 पोळ्या। तर जाऊया आपण दुसऱ्या कामावरती ओल्या हरभऱ्याची शेंगा घालून आमटी केली, भात, ज्वारीच्या भाकऱ्या। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा।